दौरा ठरलाय का, रूट ठरलाय का सांगू? नाही, उद्याच्याला दौरा होईल. आता काय ना, लिहिणं चालू आहे ते दौऱ्याचं. अंदाज काय तारीख आहे दौऱ्याची तुमची? नाही, तो दौरा नाही, त्याची म्हणजे 6व्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणताय तर नाही, ती नाही ठरली. हीच रूट आपला जे 20 जानेवारीचा अंतरवाली ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं आहे अंदाजा. बघूयात उद्या दिवसभरात, कालपासून सुरू आहे ते लिहिणं बघणं सगळं. रूट होईल एखाद्या दिवशी उद्या 100%, नाही झालं तर परवा होईल. पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी तुमच्याशी काय संपर्क केला, काय विनंती केली रूटबद्दल किंवा कशाबद्दल? नाही नाही, रूट तर लागणारच आहे ना. ते कशाला रूटबद्दल विनंती करतील? आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक. मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे, तुटवून पाडणार आहे. खूप मराठा समाज येणार आहे, प्रचंड संख्येने. सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, हे प्रामाणिक मनानं सांगतो मी. कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा आमरण उपोषणं करण्याची किंवा आंदोलनं करण्याची. पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं की हे 20 जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी, हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही. खूप टोकाचं आमरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे. घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला. त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून. आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे. आपण पायी चाललो पाहिजे. आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत. म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं. आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही. या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे. लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली. काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात, आता माझ्या कानावरती येतं आहे. काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात. काहींना जे काय आता वाहनं आहेत, वाहनाचे नावं सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी. कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत. म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. ना जाणता येताना गावावर पडणारे, ना तिथं थांबल्यावर पडणारे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं, म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर. तर आपणच आपलं करणार आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आली, ते 50 जण त्यांचाच ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार. असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे. म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार. खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली. असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार. आणि ती तयारी आता फुल होत आली. बघूयात. आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार. आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दारं बंद, चर्चा फिरच्या बंद. त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात. ते चर्चा फिरच्या नको. मग शंभूराज देसाई असं म्हटलंय की जरांगे पाटलाला आम्ही दिल्लीला घेऊन जाऊ, सुप्रीम कोर्टात क्युरिटी पिटिशनची सुनावणी आहे, तर त्यांना घेऊन जाऊन प्रत्यक्ष ते ऐकू लावू आणि कशी आम्ही वकिलांची फौज लावून कशा पद्धतीने भूमिका मांडता येईल त्यांना प्रत्यक्ष दाखवू. आता 20ला मी पायी चालतो आणि ते 24ला कसं नाही त्यानं मला. मी तर पायी आहे आता, आणि कसं ऐकणार मी आता. त्याच्या आत करा. आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे. ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आता तिथं नेऊन मला काय करताय? एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही, नाकारलेलं सुद्धा नाही. 5 महिन्यापासून नाही, मी आधीपासूनच म्हणतो. फक्त शंका आहे, NT VJNT सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का, ही शंका आहे आम्हाला. नसता ते थोडं नाकारलेलं आहे. सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळं या मराठा समाज एक झाल्यामुळंच झालेली, मराठ्यांमुळंच, राज्यातल्या गोरगरिबांमुळंच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले. सरकारनं तसं केलेलं आहे. त्यामुळं त्याच्यात शंका नाही. पण आमचं ओबीसीतून मागणी ते मिळावं ही आमची प्रामाणिक, त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार. आणखी एक स्टेटमेंट आलेला आहे
कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुसंस्कृतपणा कसा येईल. लईच कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस. तो मला तर धाकच पडला हवा त्याचा. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब. सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा. बसायचा शॉक राहावं तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस व्हावं. मला लय टेन्शन येऊन बाबा तुम्हाला झटका बसला नाही बाबा. आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस. लय ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरळण माणूस हो बाप. काय झाला असेल बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं होय. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरूनच लक्षात आली. तुमची संस्कृती काय वैत्याच्या कुऱ्हाडीच्या काठ्याच्या पायात वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला. आणि आमची संस्कृती कशाला काढीता. तुमचं तुम्ही बघा ना धोरण. आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार. आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता. काय संस्कृती आहे तुम्हाला. गप्पा ठोकायला लोक बसते तिथं. काय संस्कृती. धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का. गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात. गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर. 100% मी म्हणलं तोच म्हणा कागदच खाणार आहे आता. भाज्या फिरायचे लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं त्याचा प्रश्नच नक्की विचारायचं. मला महत्वच नाही द्यायचं त्याला. बरं तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पण पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. हे दोन्ही कसं समंजस करायचं. पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणार आहे. नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवालसुद्धा तयार केला आणि स्वीकारलासुद्धा सरकारनं. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलं आहे. हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे 17 हे आत्ता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णायक घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली. निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही आहे. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला लोक दणादणाच निघाले असते पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारणं बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहीत होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ती काय जवळ नाही आहे. आपल्याला जायचं आणि 50 किलोमीटरहून माघारी यायचं आहे असा तो विषय नाही आहे. तिथं जायचं आहे जिंकून यायचं आहे. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरीसुद्धा आहेत. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला
गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत, यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असली तर आमच्या पदरात 70% पीक पडतं आहे. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होतं आहे आणि ज्वारीचं पण देणं होतं आहे. जे पीक असते त्याला देणं होतं आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारचे प्रशासनाचे अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आत्तापर्यंत गोरगरिबांनी इकडं कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलं आहे इकडून, धान्य काय लागतं आहे ते दिलं आहे. म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी. परंतु तेच लेकरं आज सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच, ते तुमच्याकडे आलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहे. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगावताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य या देशाला पुरवताय, आणि तुमचेच लेकरं फाशी यायला लागलेत, आत्महत्या करायला लागलेत. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे. आम्ही सोबत आहेत तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण, आमच्या घरानं नाही करणार. कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील, ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील. ही अपेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाहीत. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार, असं होणार नाही. हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले आहेत. ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काम? नाही, मी नाही बघितले समजा ते, आणि वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि रितसर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात जाचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, की छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबड्या आहेत का, खुराडे आहेत का, असे 60 सालातले अशा स्वरूपाचे ते आहेत. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागल्या. असं असेल तर बदलायला पाहिजे. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तेच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावला आहे तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो. परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमचे नोंदी मिळाल्यात ना, मराठा आणि कुणबी एक, याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका. यासाठी मी मत असतो ते लफडं नको तिकडचं. हा बघ, या सुद्धा आम्हाला परत झुंजायला लावते. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील. पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील.
पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना, हा बघ हे मग ही येते. याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा ओबीसीमध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या. ते लफडच नको आमच्या गळ्यात. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच आहे. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो. पण ते NT VGNT सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत. नसतं आमच्याच्यावर तर आम्ही ठामच आहेत. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाहीत. आमची शेवटपर्यंत तीच मागणी. आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारीच्या वारीच्या नंतर मिळतंय का नाही. पाटील, याच्यामध्ये 2 प्रभाव आहेत, ते वरती तुम्ही सांगा की नोंदी सापडतायत त्यामुळं तुम्ही कुणबीत जातात, हा वेगळा भाग आहे का? मागास आयोग काम करते, त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही? मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो, त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात. आणि या 2 गोष्टी वेगळ्या कशा आहेत ते सांगा. मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे. जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला. आणि आयोगाचं जर अशा जाचक काही अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार आहेत. त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आहे आणि स्वीकारणार नाही आहेत असंही नाही आहे. परंतु ते NT VGNT सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाम आहेत आम्ही. टिकणार का? टिकणार असेल तर ते आम्ही मागंही स्वीकारलेलं आहे, आत्ता स्वीकारायला तयारी. कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली. याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणूनच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली. म्हणून आमचं म्हणणं आहे ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदाच आहे, नसेल तर त्या लफड्यात आम्हाला नकोच. आता तुमचा दुसरा मुद्दा आहे, आमची मागणीच ओबीसी आरक्षणातून. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख सापडल्यात. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे. कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती? जे आपलं मागं ठरलं होतं महाजन साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ. मुंबईत येण्याची कोणाला हवसच नाही आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार, 100% येणार. आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आहे हीच मागणी. आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम आहेत आम्ही. ते आरक्षणाचं ही धाकमुखी ते स्पष्टीकरण होत नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे पटेल की एकीकडे कुणबी नोंदी सापडल्या त्यामुळे ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी तुमची आहे. आता काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या यादीत 347 नंबरला टाकून मराठा म्हणून किंवा कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा कुणबी म्हणून थेट ओबीसी आरक्षणात घेता येतं असा पण एक पर्याय काही अभ्यासक सुचवत आहेत. त्याबद्दल तुमचं कसं मत आहे? आपण सुचवलेलं आहे त्यांना. पहिले 3 महिने दिले ते नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना. त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्या लांब जाण्याचीच गरज नाही. इथं 83 क्रमांकालाच ओबीसीच्या यादी क्रमांक 83ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे. तसा JR पण आहे तत्सम मराठा म्हणून. एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात जातो. सगळा 83 क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं आहे. परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची, राजकीय इच्छाशक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय. म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा. आणि आम्ही मुंबईला जाणार आहेत. मराठे घराघरातून बाहेर पडणार आहेत. एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल. पोरापेक्षा मोठं काय नाही. बाकी सगळं मागं टाकलं मराठे लग्नाला जायनात, मराठे कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायनात, मराठे जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायनात, मोठमोठाले मंदिराचे काही कळस येतं तिकडं जायनात. मराठे हलायलाच तयार नाहीत, कोणाच्या सभाला जायनात. मराठ्यांनी एकच टार्गेट धरलं आहे, पटापटा कामावर का आणि चला मुंबईला. येणार विराट संख्येनं मराठी, असं मोजता येणार नाही तितके मराठी येणार. ही याला दोष सरकारचा आहे. बस एवढंच माहिती आहे आम्हाला. ही दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची. पाटील, तुमच्या सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेले निर्णायक सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली त्याबद्दल सुद्धा टीका होते. एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या JCB बद्दल सुद्धा टीका केली जाते. एवढा खर्च करत आणि जवळपास 60 लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे. पाटलांनी काय मिळवलं असं टीकाकार तुम्हाला विचारतो. तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला. जे बलिदानं गेलेत, जे अपघातामध्ये वेदना भोगतायत, हे वायाला नाही जाऊ देणार. हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार. ही लहान विषय नाही.
अण्णासाहेब पाटलांपासून बलिदानं गेलेली, परंतु हे सरकारमुळं बळी गेलेले. ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार आहे. गेलेले बलिदानाचे 200पेक्षा जास्त बलिदान आत्तापर्यंत सगळे मिळून गेले. त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं आहे. आता ते हेलिकॉप्टरचं काढू तुम्ही, ते मला माहीतच नव्हतं, खरंच माहीत नव्हतं. ते शेतकऱ्यांचं सहल होती, त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं, की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं, प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो. आणि ते फिरत बीडला आले, ते वरून टाकले, त्याचंच काय संबंध. पण ते आता ते काय नाही, असे खोटे आरोप केले का आम्ही गिनीतच नाहीत, काही वाटतच नाही आम्हाला त्याचं, कारण त्यांना काही काम नाही आहे. आणि मराठ्याचा नाद करू नका म्हणा, कोण येते ती मराठी काही करू शकते भाऊ, तू ग बस घुसले नात. तो असलं वागतो कुचळ बुद्धीचा, विचार करत नाही, तो बुद्धी बारीक लेकरासारखी एवढीशी. तो विचार चांगले नाहीत, बावचाळलेले विचार आहेत. त्यामुळं मग काय, तू नाद करूच नको मराठ्यात. गेले आज मराठी, तो एवढं आपटून घेतलं, काय उपयोग झाला. तो हेच जर आपटेलं असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी, आज कुठं गेला असता. गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपटेली असते की आमच्यासाठी लढायला लागला. गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस आहे, याच्या स्वार्थासाठी लढतं हे. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्याय ना तू. कायला कोणाचे कायला काढी तुला पुढे गब्बस झोप जाऊन दे. त्याचं विचारू नका बरं, मी तुम्हाला हात जोडतो, त्याचं विचारू नका. आपलं टाळकच खवळतं त्याला, त्याचं काय. पाटील भुजबळ आता बोलत होते, ते असं म्हणतात की पत्रकारांना बोलतच होतं का पाटील पत्रकारांना बातम्या मिळतात म्हणून पत्रकार हे आंदोलन घडून आणू लागलेले आहेत, असं कृपया करून करू नका. आता तू यांना धरलं का, तू काय येडा आहे का काय. काय झालं भाजन साहेब, याला जाऊन द्या राव, एक्स्ट्राच्या गोळ्या द्या भाऊ याला. आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाहीत. हां, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते, जे खरं आहे ते दाखविते. तू त्यांच्या काळाला मागायला तो मग उकरून काढणार. गप ना बाबा, तू आपण हाणून घेऊ का, झोप ना गप तू, तुला परत टाकी देईन मधी. कोणाच्या मागं लागावं, काय करावं. ते बिचारे प्रामाणिक काम. लय येडं झालं वरती. मी म्हणलेलं खोटं होणार नाही. लोकांनी भजे खाऊन टाकलेले, कागद जिलाबी खाऊन टाकले, कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात. गप राय मग ऐक बिटनू, एक मी बारीक पोरग आहे मग ऐक सल्ला, तू गप झोप बिटन नको. अरे तुला काय सांग, अरे याला सांग अरे कोणीतरी. त्याच्याच मतदारसंघातला एक प्रश्न उद्भवला आहे. कांदा प्रश्न, तिकडे कांदा उत्पादक शेतकरी त्या भागात मोठ्या प्रमाणात आहे. तर कांद्याला भाव चांगला मिळाला नाही, अनुदान दिलं गेलं, तर त्या अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे त्या परिसरातला शेतकरी, एकंदरीत महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणानं विनंती, मी शेतकऱ्यांचं पोरग आहे, ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मी. हा मतदारसंघ म्हणून नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला विनंती आहे माझी. काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे. ते कांदा उत्पादकाचे काय हाल असतील, कापूस उत्पादकाचे काय हाल असतील, सोयाबीनकरांचे काय हाल असतील. म्हणजे विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, कोकण असो, या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, एकदा आरक्षणाचं लागून द्या मार्गी. शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत. गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत. गोरगरीब धनगर बांधवांचा कसा प्रश्न सोडित नाहीत. मी बघतोच यांच्याकडे. हो थांबा, मला हे एक ही ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची, बाजू जाऊ द्या. हे शेतकऱ्याचे बी कसे प्रश्न सोडत नाहीत ना, धनगर बांधवांचे, गोरगरिबाचे कसे सोडित नाहीत, बंजारा बांधवाचे कसे सोडित नाहीत, मुस्लिमांचे कव्हर त्यांचे प्रश्न सोडत नाही. हलका याच जगात बघतोच मी आता. हां, याच्या मतदारसंघाबद्दल नाही, त्याचं विचारूच नका बाबा, मी तुमच्या पाया पडतो. ते जाऊ दे, ते वायालाच गेले. ते दुधा एक शेतकऱ्याचा प्रश्न आहे. दुधा संदर्भातला दुधाचे दर कमालीचे घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान व्हायला लागले. 22 रुपयापर्यंत दूध दर खाली उतरले. 5 रुपयाचं अनुदान देत आहेत, तर शेतकऱ्याला प्रति लिटर फक्त 27 रुपयाचा दर मिळतोय. पण त्याच दूध डेऱ्यांचं मार्केटमधले दुधाचे रेट जर बघितले तर 50 रुपयांपासून ते 100 रुपयापर्यंत दर आहे. सरासरी 50 रुपये लिटरला दर म्हटलं तर शेतकऱ्यांचा आणि त्यांचा खरेदीचा आणि विक्रीतला तफावत हा तब्बल 50% आहे. मी काय करतो, मी आरक्षण पुरं शिकून घेतले. मला हे दर भानगडी बघून द्या जशी, हे कसं कसं असतंय, किती खोलात जावं लागतंय, हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये हाणतो, फायदा किती होतो सरकारला, त्या दुग्ध मंत्रालयाला, आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो. मी त्याच्यात अभ्यास नाही केला. एकदा मला करून द्या. यांच्याकडे बघतोच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही. मला याच्यातलं माहिती आहे, मग कसं धोरणाला लावलं मी. मग फक्त हे सोयी लागून द्या. एकदा
गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या. सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना, हे पठ्ठ्या आहेच. ही पठ्ठ्या सोडितच नाही. आता जिवंत राहिलो का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो, मी जातीवाद नाही करत कधीच. मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही, मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही. धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत. ते त्यांच्या मुलाला केंद्राची आणि राज्याची जी आरक्षण म्हणजे सुविधा आहे ती आरक्षण मागतात, म्हणजे जातीवाद नाही. जातीवाद याला म्हणायचं जाती जातीत दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे, त्याला जातीवाद म्हणायचं. मी जातीवादी नाही, गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतोय. मला जातीवादी समजू नका. समजलं तुम्ही तरी मी लढणारच. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही पडू देणार, त्यांना मोठं करण्यासाठी संघर्षच करणार. आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी. दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देतात. मग कांदे त्याला बी लागत आहेत ना, राहू द्या ना तशी. त्याला म्हणा घे साठवून आताच एखादं गोडान भरून म्हणजे ज्यूस करून पिश. हे लढना कायला बरं येऊन कोणकडं सांगतो काही बी. मी शिकतो, काळजी करू नका तुम्ही. बघतोच हे कसे देत नाहीत. मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या. मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो, धनगर बांधवांचा सोडितो. मीच गोरगरिबासाठी मी लढतो. फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे. मी हटत नाही. मग काळजीच करू नका तुम्ही. बघतोच मी हे शेतकऱ्याला कसा न्याय देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.